जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजुडे या युट्यूब चॅनलवर. तर बघा, आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज म्हणजे वर्षातला पहिला दिवस आहे, म्हणजे मराठी महिन्यातला. खरं तर आजपासून वर्षाची सुरुवात झाली आहे आणि आपल्यासाठी सगळ्या मराठी माणसांसाठी हाच आपल्यातला म्हणजे पहिला दिवस आहे. तर आपण कसं नवीन वर्ष मानलं जातं आजपासून आणि आपण कसं म्हणजे तसं तर जानेवारी एक जानेवारीला आपण म्हणतो आपलं चालू झालं वर्ष नवीन. पण खरं तर मराठी महिन्यानुसार आज सगळ्यात मेन नवीन वर्ष चालू झालं आहे आणि आजपासून कोणत्या बी शुभ कार्याला सुरुवात केली पाहिजे. तर आज मस्त गुढीपाडवा आहे आणि याच्या म्हणजे आजपासून आपल्या सगळ्या मराठी सणाला सुरुवात झालेली आहे. तर बघा, गुढीपाडवा म्हणजे एकदम मस्त सण. आणि आता सकाळी सकाळी गुढीपाडव्याच्या सगळ्यांच्या घरी गुढी उभारल्या जाती. तर एकदम मस्त वाटतं. आणि बघा, म्हणलं सकाळी सकाळी आपण पण एक ब्लॉग बनवू, आपल्या ताईंशी दादांशी आपला गुढीपाडव्याचा सण कसं साजरी करतो तो साजरी करू. आणि आज सकाळीच खरं गुढीचा मान राहतो. तर सकाळीच गुढी उभारली बघा आणि चाललेली आता त्याचीच तयारी. तर इथं बघा आपली गुढी किती छान अशी उभारलेली आहे. सकाळीच आबांनी मस्त अशी गुढी उभारली. काय केलं तुम्ही? आणि गुढीपाडव्याची बघा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली कवितानी. मस्त गुढी पण त्याच्यात काढली आणि मस्त अशी गुढीपाडवा स्पेशल आपली रांगोळी. आमची रांगोळी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचे पोरं पण बघा मस्त रेडी झाले. सोनपापडी आज काय बे? अरे वा, सगळ्या सोनपापडीने सगळ्यांना विश केलं बरं का. आता त्याच्यातून रांगोळी घे कविता. कविता इथं थोडं रांगोळी काढ ना. शिवचा मेकअप नाही केला काय? शिवला आंघोळ घातली पण मेकअप राहिला अजून. आता झोपेतून उठला का ना? अरे तू पण मेकअप नाही केला तर केस ते पाय ना. चला बघा, मस्त सगळ्या आमच्या चिल्लर पार्टीने नवे ड्रेस घातलेले. शिवदादाने जुने जुने घातले आणि शिवदादा हा मग शंभून नवे घातले. हा ना, सगळ्यांच्या दारोदारी मस्त आज सगळीकडे गुढ्या उभारलेल्या असतील आणि सगळ्यांनी मस्त असं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन चालू असणार आहे. इकडं चाललेलं आहे बघा. लगेच गुढी आत्ताच उभारली आणि आता इथं रांगोळी वगैरे काढून घ्यायची. म्हणजे कसं गुढीला नैवेद्य ते इथंच दाखवला होता आणि सकाळचाच सण असतो गुढीपाडव्याचा आणि त्याच्यामुळं कसं सकाळी सगळं आवरून घ्यावं लागतं. तर आमची पण स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आणि आपण गुढीला कोणी म्हणजे याचा नैवेद्य दाखवतं. आपण ज्या पुऱ्या बनवित राहतो त्याच्या सांजोऱ्याच्या पुऱ्या, कोणी पुरणाचा नैवेद्य दाखवत राहते. तर मी आत्ताच एवढ्यात डाळ टाकलेली आहे. आम्हाला आज मस्त असं पुरणपोळ्या बनवायच्या आहे. तर त्याचीच आमची गडबड, कारण आता पूर्ण स्वयंपाक म्हणल्यावर भरपूर टाईम लागणार आहे. तर चाललेलं आहे आता. आणि इकडं बघा कविता रांगोळी काढवली आणि आराम बघा मस्त त्यात कलर भर राहिली. शंभू मागवाईन दादा, शंभूने घेतली पांढरी रांगोळी. इकडं बरं का शिवदेन सांड हे करून. अरे घरात कुकरमध्ये बघा मस्त गॅसवर डाळ पण टाकून दिलेली आहे. आता डाळ शिजतच आलेली बघा, म्हणजे झाले 15-1 मिनटं तर शिजू राहिली. आणि तोपर्यंत बाकीचा सगळा स्वयंपाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. इथं मस्त साराचा मसाला पण काढलेला आहे आणि शेगडीवर मस्त भात हो राहिला बघा. चला पुढचा म्हणजे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण आता चालू आहे आमचं स्वयंपाकाची तयारी. आणि कोणी कशा पद्धतीनं गुढीपाडव्याचा सण सेलिब्रेट कराल ते बी आम्हाला नक्की सांगा. तर चला आता पोरांचं आवरून घ्यावं लागणार आहे, कारण मग सणसूद म्हणल्यावर कसं रोजच चालू राहतं. पण मग आता एखाद्या सणाची दिवशी तरी पोरांना एकदम मस्त आवरून टिपटॉपमध्ये कपडे ते घालून व्यवस्थित ठेवावं लागणार आहे. आणि तोपर्यंत आता लगेच बाकी स्वयंपाक करून घेणार बघा आम्ही. बघा आता बरंचसं काम आवरून पण झालं आणि आज आपल्याला मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता. तर आमचं तेच चाललेलं आहे, म्हणजे बराचसा स्वयंपाक आवरात आलेला आहे आता. आणि मम्मी पण तिकडे गेल्या आहेत मंदिराकडं, कारण तिकडं पण आपल्याला देवीजवळ गुढी उभारायची होती. तर तिकडून पण आल्या आणि आता चालू झालेलं आहे बाकीचं काम. तर स्वयंपाक बराचसा आवरात आला आहे, म्हणजे फक्त नैवेद्य ते बाकी आहे. तर म्हणलं चला सकाळचं कसं एकदा गुढीला नैवेद्य दाखवलं म्हणजे मग बाकी जेवण खावणं होत राहतील. तर चला मी आता तुम्हाला दाखवते स्वयंपाक आपला कुठपर्यंत आलेला आहे.
एकदा गुढीचा नैवेद्य घे. गुढीचा नैवेद्य आहे ना भरला का? बघा आपल्याला एकदा म्हणजे सगळ्यात अगोदर गुढीला नैवेद्य दाखवला तो, मग बाकीचे नैवेद्याचं चालू राहील. ते एकदा नैवेद्य घे आणि ती ठेवा लागणार. हा पण मात काही नाही, खालीच ठेवायची. बघा आपली मस्त अशी गुढी वरती आहे, पण आपल्याला इथंच खालीच नैवेद्य ठेवायचं आहे. पोरांनी रांगोळी काढून टाकली, सकाळीच पुसून टाकली. अगोदर त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे, पण आता जसं नैवेद्य दाखवायचा मग पूजा करून घ्यायची. जय बाप्पा. लाईटला काय उरायला? अरे चला सगळेजण बाप्पा करा, चला बरं. अरे चाल सोनपापडी करा बाप्पा सगळेजण. पिल्लूला कविता शिवला पण आण. चल शिव. खाली 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 सोन्या तू कर. बस चला. चला दादा चिव दादाची झोप झाली का? झोपा झाली, आता बाप्पा करायच्या. वरती झाली यावेळेस. तस नाही, काठी ना छोटी झाली. तिथंच राहती पण मग पिल्लूला अरे पिल्लूला आणतो. तर बघा आपला पुरणपोळीचा स्वयंपाक पण झालेला होता आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडं देवी निवद घेऊन. ताई आणि मी, सोनपापडी, दीदी. तर पडलं पोरांना आणायचं पाय पडायला. हा ना, ऊन पण लय पडलं. चला आता येऊन वाटून नाही का. मग काय. आणि गुढीपाडवा सण का सकाळीच राहतो, त्यामुळं लवकरच नैवेद्य द्यावा लागतो. पण तरी आता 12 वाजले आणि टाइमच झाला पुरणपोळी स्वयंपाक म्हणल्यावर. आवरायचं आणि पोरांचं त्याच्यामुळे मग टाइमच झाला. चला आता आलो मंदिराजवळ आणि आता देवीला मस्त नैवेद्य ठेवायचा. तर बघा मस्त आता गुढीपाडव्याचा सण आहे आणि आज पहिल्याच दिवशी वर्षाच्या आम्ही आलेलो आहे दर्शनासाठी. आणि खरं तर पोरांना नाही आणलं कारण ऊन भरपूर आहे, त्यामुळं असं वाटलं नंतर नाही संध्याकाळच्या टायमाला आणि पोरांना ठीक आहे. बघा आलो मंदिरात आणि आज आपल्या देवीला किती मस्त असं रूप आलेलं आहे, कारण मस्त अशी साडी आणि नवीन हाच पहिला दिवस आहे म्हणल्यावर मस्त साडी घातली. एकदम म्हणजे पहिलाच दिवस. मस्त मम्मीने सगळे लावले का नाही, शेंदूर वगैरे सगळे लावलेले. सोन्या पाय पण ना, मी पडले. तू पण ना मग. दिन म्हणा चांगला बाप्पा कर. दिन म्हणा चांगले मार्क पडते म्हणा, मग तुम्ही अभ्यास नाही घेत म्हणा, सांग बरं का. अभ्यास कर जीवर येतो मला मला. तर बघा मस्तपैकी आपण पुरणपोळीचा निवेद आणलेला आहे. तर मंदिरामध्ये सार, गुळवणी, पुरणपोळी, भजे, कुरडई सगळंच मस्त. कारण पूर्ण ताट आणतात आपण भरून देवीसाठी. ती बाकीच नव्हतं घ्या ते बाकीच नेमदा आहे ना, आता आहे ना सगळे भरून आणि सगळे इकडे ठेवून द्यावं. तर बघा मंदिरापासली गुढी मम्मी त्यांनी मंदिरापाशी पण गुढी उभारलेलीच सकाळी. आणि आता निवड ठेवून घ्यायची आपल्याला तुळशीला. त्याला काय म्हणाल्या हा वरती नाही ठेवू आरा, इकडून तोंडासमोर ठेवायचा. ठीक आहे. महादेवाच्या पिंडीला
बघा मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक पण झाला. तर आता आम्ही बसलेलो आहे जेवण करायला. भरपूर उशीर झाला. दुपारच झाली आता. हा दुपार झाली. दुपारचं जेवण आता. दुपारचं जेवण. या सगळेजण मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे आम्ही. आणि आज सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी असणार आहे. हा आज सगळ्यांच्याच घरी असं. पुऱ्याचं बनवितं. ऊन पाहिलं किती चमकू राहील बाहेर आज. सोनपापडी तुला ये ना पुरणपोळी. खिरपी ती गुळवणी. मला आवडते याला. मला पुरणपोळी आवडते. तुला नाही खायची पुरणपोळी आहे का दाड्या? बघा सगळेजण मस्त बसले जेवायला. आज पप्पाला उपवास आहे. आता पप्पा संध्याकाळी सोडणार आहे उपवास. गुरुवार आहे. आणि आबा गेले पाणी भरायला. पुरणपोळी घे ना हाताने तोडून घे ना. या सगळेजण जेवण करायला. सोनपापडी काय खाती? शंभू अरे खाय ना आता. कोणाला गाठी खायची आज? मी आता खोंबी घेतली. खंबी घेतली. मी तुला खायची का? खाल्ली का तू? किती किती खाल्ल्या? दोन दोन. दोन दोन खाल्ल्या. शिवून त्यांनी कडे खाल्ले बरं कारा. शिवून आणि पिल्लो ना डायरेक्ट मोठे मोठे कडे खाल्ले. बघा आता जेवण पण झाली आहे. आणि आता तिसरा पारची वेळ झाली. तर गुढीला नैवेद्य दाखवला का गुढी खाली उतरून घ्यावं लागती. आणि आता आबा आलेले घरी जेवण करण्यासाठी. तर तिकडं बघा आबा चाललेले आहे. आता बघा आपली गुढी उतरून घ्यायचं चाललेलं आहे आबाचं काम. आणि मस्त आता पोरांना सगळ्यांना लगेच गाठी खायसाठी पोरं तयार झाले बघा सगळे. गाठी खायची का रे? काय करायचं रे? काय करायचं चिरर पार्टी? तुम्हाला नाही ती आता गाठी आबाला आहे बरं का. एकदा लिंबात पाला खाला का देऊ एकदा बार खायचा आणि मग गाठी पोट नाही दुखत रे. आबा त्याच्यात हे करून टाकलं आता. काही नाही तसं खा रे काही नाही. हा का? दर चिगुर चिगुर खाऊन घ्या तरच गाठी देईन बरं का आबा तुम्हाला. तेवढे तुला पोट नाही दुखत त्याच्यात. आपण जे चिगुर राहतो त्याचं हे करावं लागत राहतं गुळामध्ये मिक्स करून. थांबा रे थांबा. बघा आराम ते मस्त आता गाठी खाऊ राहिल्या. आणि गाठी एकदम छान आहे का? शंभू दादा काय चाललं? शंभू दादा तर बघा झालेला आहे गुढीपाडव्याचा सण. तर सकाळी मस्त गुढी उभारली आणि दुपारी म्हणजे 12:30-1ला जेवण पण केले. तर मस्त आज पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता. आणि बघा शेतकऱ्याचं असं राहतं थोडं पण आभाळ आलं की लगेच शेतकऱ्यांची कामं सुरू होते. बघा आलेलं आहे आता बकऱ्यांना टांगखळ घ्यायला. म्हणलं कसं पाण्या पाऊस होतं लवकरच गवत ते टांगखळ ते घेऊन जावं लागेल घरी मग बरं राहतं. आणि आता थोडं म्हणजे पावसाचं कसं कालपासून तुम्ही बघितलंच कुणीकडे गारा उरायला कुठे पाऊस उरायला. तर रात्री आम्हाला बी थोडंसं म्हणजे शितुडे आलते. आणि आता बघा पूर्ण म्हणजे लगेच असं हे झालेलं आहे झाकळला डायरेक्ट सूर्य बी असं रात्री विजा झाल्या तैल त्यांना आपल्या गारा झाल्या डायरेक्ट खंडाळ्याला भरपूर गारा झाल्या. आणि आपलं कसं आता जनावरांचं आवरून घ्यावं लागणार आहे. तर म्हणलं चला बघा आम्ही बकऱ्यांना इथं मस्त अशी आपल्या बांधाला टांगकळ होती. तर म्हणलं त्यांना मस्त अशी हिरवीगार टांगकळ न्यावा. तोडून पण ठेवलेली आहे 2 गंज करून ठेवले. म्हणलं मग न्यायला बरं राहील. तर आता बकऱ्यांना टांग टाकितो आणि मग नंतर घासबीस कापावं लागणार आहे. तर चला आता चाललेलं आहे आता आमचं हेच काम. आणि आमचा म्हणजे एकदम साध्या सोप्या पद्धतीने गुढीपाडव्याचा सण आम्ही सेलिब्रेट केला. आणि खरं तर या म्हणजे जुन्या घरचा आपला शेवटचा गुढीपाडवा आहे की नाही? जुन्या घरचा शेवटचा गुढीपाडवा आहे ना आहे की नाही? पुढच्या वर्षी तिकडे राहू नवीन घरी. तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की आमचा गुढीपाडव्याचा सण कसं राहिला किंवा म्हणजे कसं साजरा केला आम्ही ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण कशा पद्धतीने गुढीपाडवा सेलिब्रेट केला ते पण आम्हाला नक्की सांगा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.